नमस्कार मित्रांनो. विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारे जे आपले मित्र आहेत, दोन पद्धतीचे असतात. एक, नेहमी ट्रेनिंगला येणारे, सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग सेशन जॉईन करणारे. आणि दुसरा जो प्रकार आहे, कधीच ट्रेनिंगला नाही येणारे. मित्रांनो, जे ट्रेनिंगला येत नाही त्यांच्याविषयी मी पुन्हा कधीतरी बोलेल, पण आज जी लोक नेहमी ट्रेनिंगला येतात त्यांच्याविषयी दोन शब्द. आता यांच्यामध्ये देखील दोन कॅटेगरी आहेत. ट्रेनिंगला येणारे, नेहमी ट्रेनिंगला येणारे, ज्ञानार्जन घेणारे, यांच्यामध्ये देखील दोन कॅटेगरी आहेत. एक, ज्ञान घेतल्याच्या नंतर ज्याचा तात्काळ उपयोग करतात, म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये आणतात. आणि दुसरं, जे फक्त ज्ञान घेतात आणि इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये थोडेसे शिथिल असतात, मागे पडतात. मित्रांनो, होतं काय की ज्ञान मिळाल्यानं तुम्ही ज्ञानी व्हाल, पण जर पैशावाला व्हायचं असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. आय रिपीट, ज्ञान घेतल्यानं ज्ञानी व्हाल, पण श्रीमंत व्हायचं असेल तर बोलावं लागेल. मित्रांनो, जे काही आपण शिकलेलो आहोत, ट्रेनिंगमध्ये जी काही गोष्ट आपण शिकलोत, समजली, आपल्याला ती कळाली, जोपर्यंत ती आपण ग्राहकाला जाऊन बोलत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. खूप जण असे असतात की प्रत्येक ट्रेनिंग सेशनला हजर असतात. एवढंच नाही, अनेक प्रकारचे पेड ट्रेनिंग सेशन्स देखील ते करतात आणि त्यांच्याकडं ज्ञानाचं भंडार जमा झालेलं असतं. खूप जुन्या एजंटांपैकी जुने जे विमा प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये हा प्रकार खूप सापडतो. भरपूर ज्ञान असतं. अगदी मलाही खूप गोष्टी कळत नाहीत, मी त्यांना विचारतो. पण मित्रांनो, ज्ञानाचं भंडार यांच्याकडे आहे, कुबेराचं नाही. म्हणजे ज्ञानार्जन करून ज्ञानी झालेत, पण अद्याप पैशावाले झालेले नाहीत. मित्रांनो, एकच कारण आहे त्याचं, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट शिकलेली तात्काळ त्याचा वापर म्हणजे इम्प्लिमेंटेशन करत नाही, त्याचा उपयोग होत नाही. ट्रेनिंग सेशनसोबतच मी जवळजवळ दररोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोशर्स पाठवतो, प्रोडक्ट ब्रोशर्स पाठवतो. विमा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे बचत याचं महत्त्व काय आहे याचे पिक्टोरियल ब्रोशर्स पाठवतो. तुम्ही ते स्टेटसला ठेवता, तुमच्या ग्रुपमध्ये टाकता आणि ते केलंही पाहिजे. अत्यावश्यक गोष्ट आहे ती. ते एक डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे. पण मित्रांनो, हे ब्राउशर्स, प्रोडक्ट ब्राउशर्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स याचं महत्त्व सांगणारे ब्राउशर्स आपण डिस्प्लेला ठेवून व्यवसाय होणार नाही. याचा अर्थ असा आपण ठेवायचं नाही, ठेवण्यासाठीच दिलेले आहेत मित्रांनो. पण फक्त डिस्प्लेला ठेवून व्यवसाय कधीच होणार नाही. म्हणजे ते प्रॉडक्ट्स पाहिलं, ते ब्राउचर पाहिलं आणि तुम्हाला बोलावून घेऊन त्यानं प्रपोजल सही केली आणि पैसे दिले, असं होत नसतं मित्रांनो. याचं एक महत्त्व आहे, म्हणजे ह्या ब्राउशर्समुळे ग्राहकाची मानसिकता तयार होते, तुमच्याविषयीची त्याची एक सकारात्मक भूमिका तयार होते. पण पॉलिसी हवी असेल तुम्हाला जाऊन बोलावंच लागेल. असं म्हणतात की जोपर्यंत आपलं तोंड चालतंय आणि पाय चालतात, पैशाची कमी नाही. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, जोपर्यंत आपण जाऊन प्रत्यक्ष बोलत नाहीत, काम होणार नाही. फक्त बोलण्यानं काम होणारा म्हणजे आपला व्यवसाय आणि पाय चालणे. म्हणजे जोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडत नाही मित्रांनो, अनेक जण स्टेटस पाहतात, अनेक जण मोबाईलवरती खूप गोष्टी पाहतात, ते तुम्हाला फोन करून पॉलिसी कधीच घेणार नाहीत. असं कधी समजू नका की मी 25 प्रकारचे प्रॉडक्ट टाकले म्हणजे लोक मला बोलावून घेतील की दादा तुम्ही टाकलेल्या प्रॉडक्टमधून मला कन्सेप्ट लक्षात आलेला आहे, आता मी तुमची पॉलिसी घ्यायला अगदी उतावीळ झालेलो आहे, पटकन या, ते पैसे मी ठेवून. इट डझंट हॅपन मित्रांनो. त्यामुळं पहिली गोष्ट, ट्रेनिंग करत असाल उत्तमच आहे, स्वागत आहे. पण तुम्ही जे काही शिकलेला आहात, जे काही ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. म्हणजेच प्रत्यक्ष त्याचा वापर मार्केटमध्ये जाऊन करा. रोज 2, 3, 4 लोकांना जाऊन भेटा, बोला, फक्त बोला. निर्णय तो घेईल, पॉलिसी घेणारा तो आहे. फक्त जाऊन बोलण्यानं काम होतं, विषय मार्गी लागतो. थिंक ऑन दॅट लाईन्स. ऑल द बेस्ट.